आता जे आमचा इंट्रोगेशन झालेलं आहे, कारण की आता भरपूर दिवस पण झालेले आहे. आरोपी नॉर्मली स्टेटमेंट्स त्यांचे चेंज पण करतात. तर आम्हाला पण क्रॉस इन्व्हेस्टिगेशन, क्रॉस इंटरोगेशन आणि वेगवेगळ्या त्यांना ठेवून इंट्रोगेशन करावा लागतो. तर आता हे निष्पन्न झालेलं आहे, की त्यांनी म्हणजे पिस्टलचा वापर हत्यामध्ये केलेला आहे. इतर पण त्यांनी म्हणजे कोयता-वेताचा पण वापर केला होता. कारण की त्यांनी नंतर बॉडी झालेली आहे. तर तो पुरावे तर नष्ट झाले, तरी सुद्धा इतर जे रिकव्हरीज आहे, ते झालेली आहे. हत्याचं जे मूळ कारण जे आपण सांगत होतो यांचा मेजर जे मुख्य आरोपी आपण म्हणू शकतात चंद्रकांत बोरकर आणि जे विक्टीम आहे अक्षय नागलकर यांचा जुना वाद होता आणि याचा जे मोठा भाऊ आहे ते एमपीडी मध्ये होता. तर चंद्रकांत बोरकरनी याच्यावर गुन्हा दाखल करून एमपीडी मध्ये टाकला असा अ, अक्षयला एक राग होता. नंतर चंद्रकांतला काही धमकी दिली होती कसा असा ते याच्यामध्ये सांगत आहे. परंतु यांचा एक मुख्य जे बऱ्याच दिवसपासूनचा जे वाद आहे, तर त्यामुळे हे कट रचून चंद्रकांत बोरकरनी हे मर्डर केलेलं आहे, असं आमचे प्राथमिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न झालेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.